पोटभर जेवा बरं. हो हो. आनंद आळू वडी घे ना, तुझ्यासाठी बनवली ना खास. घे घे घे. पात्रा. हा हा, तुमचे पात्रा म्हणतात ते. आलूवडी तुमच्या आमच्यात पात्रा. आम्ही असं पोट भरून खातो पात्रा. तुला वाटते मी मॅम ऍक्च्युली माझं पोट भरलंय आता, मी नाही खाऊ शकत अजून. खूप बाई डायटिंग वर आहेस की काय आता तू? नाही नाही, मी नाही डाएट करत, हे फक्त यांच्यासाठी. हे पहा आनंद भाऊजी, आता लग्न होईपर्यंत आणि लग्न झाल्यानंतर किमान महिनाभर तरी डाएट मधला ड सुद्धा काढायचा नाही. करेक्ट. ऐकलं का? ऐकलं का? सगळ्यांनी ऐकलं ना? आता महिनाभर नो डाएट. वहिनी मला एक पुरणपोळी द्या ना अजून. तुम्हाला अजिबात आग्रह करणार नाही, पण त्याच्या आधी मी खास तुमच्यासाठी ढोकळा बनवलाय ना, त्यातला एक घास तरी तुम्हाला मी भरवणार आहे. अरे वहिनी. वा 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 वा. आणि जेनी, मी खास तुझ्यासाठी हा केक बनवलाय. तूच सांग कसं झालाय ते. प्लम केक आहे. हो. आवडला? छान झाला. हा मला वाटतं नाही आवडलं तिला आधी. हो, इट्स व्हेरी नाईस. ती एवढंच खाणार, बाकीचं मी म्हणजे घेऊन जाणार घरी वाटलं तर. अरे एकटाच खाशील का? तिलाही भरव ना जरा. आणि जेनी तू पण भरव याला. हो, पण भरवायच्या अगोदर आमच्याकडे उखाणा घ्यावा लागते. आई नको आता अजून काही, माझं झालंय. नाव घ्यावं लागते, नाव घ्यावं लागते. म्हणजे हे बघ सिंपल आहे. जेनी असं. अरे असं नाही, उकाणात घ्यायचं ना. मी सांगतोय बघ. हे बघ, भाजीत भाजी मेथीची, सरिता माझ्या प्रीतीची. अच्छा हा, ते मराठीमध्ये घेतात असं पोएट्री सारखं नाव. बरोबर. हा काय भाजीत भाजी मेथीची. जेनी तो बसत नाहीये. हा, आपल्या घरी आहे पार्टी, पार्टीत आहे फॅनी, बायको आहे माझी जेनी. सुपर. है ना? वा वा, हे मला आवडलंय. आता हेच घेणार. जेनी, तुला जर नाव घ्यायचं असेल ना तर मला विचार. असे 100 उखाणे पाठ आहेत माझे. आमच्या गुजरातीमध्ये जरी पद्धत नसेल नाव घेण्याची, मला आवडेल जेनीने जर माझं नाव घेतलं तर. आनंद भाऊजी, जेनी, आता तुम्ही एकमेकांना भरवा ना. हो, आणि ते आनंद सर, फक्त आनंद. आज इतका आनंदाचा दिवस, पण हे आमच्या बरोबर नाही. असे कितीतरी आनंदाचे क्षण मी एकटीनं अनुभवले. असे दिवस येतील जातील, पण आपण हे आमच्या बरोबर नाही. हे काय यांना कधीच कळणार नाही. कधी एकदा ही बॅग माझ्या ताब्यात घेतोय असं झालंय. त्यासाठी प्लॅन प्रमाणे सगळी तयारी करावी लागेल. आत्तापासूनच तयारीला लागलं पाहिजे, पण संधीच मिळत नाहीये. हे पानवलकर कायम ठाणच मांडून बसलेले असतात. गुरुनाथ, हा? ही फाईल बघून घे. आणि तुम्हाला मेल करणार होता, अजून केला नाही. हो नाही, मी करणारच होतो सर. मी हे काय पण तुम्ही कशाला आलात? मला बोलवायचं ना. इट्स ओके. ताबडतोब मला मेल कर. ते जाधव मला भेटायला आले, त्यांच्याबरोबर मी कॉन्फरन्समध्ये आहे आणि मला मेलची गरज आहे. नाही, लगेच करतो. हे बघा, लगेच सेंड करतो सर. सर काय
ते खिडकी उघडत जा अधूनमधून. हा सर AC चालू आहे ना, सेंट्रल AC सर. हा पण हे शिळी हवा आपली सतत सर्क्युलेट होत असते ना, सो मधून मधून खिडकी जरा उघडत जा. हा तू जरा लक्ष ठेव. AC चालू असते ना, खिडकी कशाला उघडायची बरं? गुरु सरांचं काय चाललंय काही कळायला मार्गच नाही गड्या. अरे बाबा हो हो, पैसे हातात आले ना की आम्ही लगेच येणार तिथे. तुम्ही मात्र सगळी तिथे सोय करून ठेवा. हा अरे बाबा, मी हार्ड कॅश देते सांगितलं ना. काय यार, तुमचा विश्वास नाही काय माझ्यावर? हा, मी सांगितलं ना एकदा, मी हार्ड कॅश आल्या आल्या देते. ओके. अरे मला एक मोठी लॉटरी लागली. त्याचे पैसे जमा झाले ना की लगेच येणार आहे तिथे. येस. कसली लॉटरी आल्यावर सगळं सांगते. अरे डोंट वरी यार, सगळं सांगितलं ना. तुम्ही तेवढी व्यवस्था करून ठेवा. माझ्याकडे आता भरपूर पैसा येणार आहे. तरी मला वाटलंच या मामाचा काहीतरी प्लान असणार म्हणून. पैसे अजून आले नाही आणि हिची उडवाडवीची भाषा सुरू. आणि गुरु काय हिला सगळे पैसे देणार आहे का? आता काय सांगू, माझ्या हातात फ्लाईटची तिकीट्स पण आली आहेत. येस, पैसे आले की लगेच येते. डोंट वरी. ओके. पैसे आल्यावर हे कुठे जात आहेत? मामा आणि शनायाचा काहीतरी प्लान आहे. नक्कीच मला गुरुच्या कानावर घालायलाच हवं. वा 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 वा, कमाल जेवण होतं, मज्जा आली. आई मी आता औक्षण करून घेऊ. हो ना, घे ना घे ना. आहे रे, करूया. औक्षण आहे वगैरे कशाला? औक्षण कशाला करायचं असतं? त्या केळवण आहे का नाही? केळवण. हे केळवण म्हणजे मी फक्त ऐकतोय केव्हापासून. इथे येऊन मी जेवण केलं, पण हे केळवण काय असतं? हे काय आनंद माहितीये का? अरे ज्यांचं लग्न असतं किंवा मुंज असते ना, तर त्यांना त्यांचे नातेवाईक आपले जवळचे जेवायला बोलवतात, त्यांच्या आवडीचा पदार्थ खाऊ घालतात. त्याला केळवण असं म्हणतात. ओ अच्छा, असं असतं का? वा, मला हे खूप आवडलंय. आपण पुन्हा करूया का माझी केळवण? ऍक्च्युली माझ्यासाठी पण हे खूप न्यू आहे, बट आय वॉन्ट टू ऍडमिट आय एम एन्जॉईंग दिस. हा, मी पण. आता यांच्याकडचे फेस्टिवल्स आणि ते रिच्युअल्स वगैरे पण मला शिकायला लागतील. आव ना, सगळे तुला शिकावेच लागतील. काय बरं, काही नाही शिकलीस तरी चालेल, पण आमच्या आनंदच्या आवडीचे 4 पदार्थ बनवायचे कसे ते मात्र शिक मात्र. हा काय फक्त 4? आणि या माझी लिस्ट खूप मोठी आहे. आव ना, मग शिकेल ना ती सगळं. एकदा का संसारामध्ये पडली की सगळं शिकेल का? अरे तो कॉन्फिडन्स मला पण आहे. म्हणजे काय, मला तर ती दिसतेच सिंदूर बिंदूरला. वहिनी आता प्लीज हे नको ना, हे कशाला? आनंद भाऊजी घ्या. रिवाज आहे हा. येस. जेनी तू बोल ना. मॅम, खरंच काही गरज नव्हती. जेनी घे, मान असतो हा. आणि आपल्या जवळच्या माणसांकडनं हे सगळं कौतुकानं करून घ्यायचं असतं. वा, म्हणजे मला हे खूपच आवडलंय. मी असं करू का, मी परत येऊ का केलवणाला? करावं लागेल तुला. ते काय शक्यच नाही. दुसऱ्यांदा पण हिच्याचीच करणार मी. का आई बाबा वहिनी, तुम्ही ना त्या पत्रिकेमध्ये लिहिलेलं आहे लग्नाच्या आधी 2 दिवस सगळे फंक्शन्स आहेत, तिथे पण तुम्हाला वेळेत यायचं आहे, बरं का? येणार निश्चित. अरे सुनबाई निघाली की तिच्या पाठोपाठ आम्ही पण येणार, हो की नाही? आम्हाला तर का आनंद साजरा करायचा बाणच लागते. आणि तू तर आमच्या गुरुचा जानी दोस्त आहे. लहानपणापासून तू हाडलायस आमच्या समोर, मग या प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही हजर असणार. बरं. मॅम, थँक्यू सो मच फॉर द ट्रीट. वेलकम. चला वहिनी, आम्ही निघतो.
आता इकडनं डायरेक्ट पोचायचं ऑफिसला. गाडी वगैरे मध्ये ते ठेवले आपल्या ऑफिसचे कपडे आणि डायरेक्ट ऑफिसमध्ये जाऊन खूप काम आहे. आनंद भाऊजी तुम्ही आज कशाला येताय ऑफिसमध्ये? तुम्ही दोघेही घरी जा बरं. नाही घरी गेलो की वेगवेगळे झालो, ऑफिसमध्ये ऍटलीस्ट आम्हाला टाइम स्पेंड करायला मिळाला ना लग्नाआधी. नाही म्हणजे तसं कामं पण खूप आहेतच. सो जातो ऑफिसमध्ये, डोंट वरी. थांबा, मी श्रेयसला फोन करतो. त्या व्हेरिफिकेशनचं पेपरचं खूप इम्पॉर्टंट काम आहे, त्याचं काय झालं त्याला विचारतो. तो समोरला कधीच फोन करत नाही. हॅलो 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 श्रेयस. हा हॅलो श्रेयस, ऐकू येतंय का? अरे कुठे आहेस? ते व्हेरिफिकेशनचं पेपरचं काम झालं की नाही? हॅलो हॅलो, तुला ऐकू येते का? हॅलो श्रेयस, तो काम झालं की नाही? अरे एक मी तुला नंतर फोन करतो, चल. आनंद भाऊजी मी बघून घेईन ना. नाही डोंट वरी, आम्ही पोहोचतो, आम्ही बघतो. मे बी तो ऑफिस मध्ये पोहोचेलच. हा चला निघूया. सावकाश जा. चला नमस्कार करतो. अरे बस 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 बस, सुखी राहा, सुखी राहा. चला येतो, नमस्कार. या वेळेत. हो हो. बाय बाय. हो हो आलेच. 5 करोड. शनाया तू बरी आहेस ना? गॅरी यार इतका काय रिॲक्ट करतोस यार? इट्स जस्ट 5 करोड आणि ते तर आपल्याला डिस्काउंट पण देणार आहेत 50 लाखचा. शनाया 5 करोडचा फ्लॅट घ्यायला आपण असे कोण आहोत? तो काही काचून प्लॅनचं कशात काही नाही आणि तू कुठे शॉपिंग करायला जातेस? हो पण गॅरी यार काय प्रॉब्लेम आहे तुला? 5 करोडचा फ्लॅट आहे, खूप मस्त आहे. तुझी डिस्क्रिप्शन तर ऐक. अरे 20th फ्लोअरला ते घर आहे. इट्स अ डुप्लेक्स जस्ट लाईक अ पेंट हाऊस. आणि तुला माहितीये तू दोन्हीकडनं सनसेट आणि सनराईज दोन्ही बघू शकतोस. आणि त्याची मास्टर बेडरूम तर इतकी ह्यूज आहे, मला तर असं झालंय कधी एकदा तिथे राहायला जातोय आपण. शनाया मी माझ्या आयुष्यातला शेवटचा सूर्यास्तच बघेन तिथे बहुतेक. तुला कळतंय का? अजून 35 करोडचा प्लॅन एक्झिक्यूट झालेला नाहीये आणि 5 करोड मोठी अमाऊंट आहे. तू आतापासूनच काय तुझं काय चाललंय कळतंय का तुला? सो व्हॉट यार गॅरी, खूप मस्त फ्लॅट आहे तो. आणि हे बघ मला पण थोडंफार आपलं चांगलं कळलं ना. सो दिस फ्लॅट विल बी लाईक आवर इन्व्हेस्टमेंट. मस्त एकदम. आणि मग त्याच्यावर आपल्याला ते लोन पण देणार आहेत. शनाया तू इन्व्हेस्टमेंट आणि लोन वगैरे नको बोलूस. तुझ्याकडून हे ऐकायची सवय नाही मला. बरं आता मला नीट सांग, तू त्यांना काय कमिटमेंट दिलीस? काय 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 बोललीस त्यांना? मी असं कमिटमेंट वगैरे काही नाही दिलंय, पण मी त्यांना असं म्हणलं की ये फ्लॅट बाजू में रख दो, कोणाला देऊ नका, तुम्ही तो बुक करून ठेवा. अगं तो काय ड्रेस आहे का? दुकानात गेल्यावर म्हणतो आज जरा बाजूला ठेवा, कोणाला विकू नका. तू काय डोक्यावर शनाया तू ना यार एखाद्या संस्थानिकाच्या घरातच जन्माला यायला हवी होतीस. उगीच त्या मम्मा सबनीसच्या घरात जन्माला आलीस. मम्माला मध्ये आणू नकोस ना गॅरी. तू दरवेळेला आपण बोलत असताना मम्माला मध्ये आणतोस, मला चालणार नाही. थांब मला एक फोन तर घेऊ दे. हा हॅलो. नाही मित्र आहे तो माझा, पैशांचा काही संबंध नाहीये. हो सगळे पैसे आपल्याकडेच राहणार. कसले पैसे? नाही त्याला काही द्यायचे नाहीत पैसे. मित्र येतो. ओके हा ओके. यार तूने तो दगा दे दिया, अपने दोस्ती की कसम तोड दी. काय तर म्हणे पैसे आले की आपल्याकडेच राहणार, म्हणजे गुरु आणि शनाया दोघेच पैसे ठेवणार. याचा अर्थ सरळ आहे, येड्या तू येडे आहेस. तिकडे हा क्रॉस करतोय आणि तिकडे ती मामा डबल क्रॉस करते आणि मला काहीच मिळणार नाही. आता बघा मी काय करतो ते. त्या शेतकऱ्यांचे 35 करोड तुमच्या घशात जाऊ देणार नाही मी. सगळे मीच ठेवणार. शनाया मी तुला सांगून ठेवतोय की प्लीज या असल्या फंदात पडू नकोस. हा प्लॅन एक्झिक्यूट आपण करेपर्यंत आता प्लीज कसलेही खर्च आणू नकोस आणि काही गोंधळ घालू नकोस. तो फ्लॅट बीट काही घ्यायचा नाहीये. ओके ठीक आहे मी आता ऐकेन तुझं, पण गॅरी मला तो 5 करोड वाला फ्लॅट हवा यार. खूप मस्त आहे तो. हे बघ त्या 35 करोड मधला 5 करोडचा फ्लॅट तर आपण नक्कीच घेऊ शकतो. तर तू नको ना असं करू. शनाया ऐक ना माझं. तू माझ्यासाठी तो फ्लॅट घेणार आहेस. ओके बाय, आय लव्ह यू. मी निघते. बाय काय बाय. अगं थांब ना कॉपी तसं. शनाया तू हा खेड्या कुठे किती वेळची वाट बघतो याची. अरे काय किती वेळची वाट बघतोय? काय माहिती ना तुला यायचं होतं इथे. हा ठीक आहे, मला पण कामं असतात म्हणून उशीर झाला. अरे पण मला जायचं. असं काय बघतोय? हा आजकाल तुला खूप घाई असते निघायची. माझ्याशी बोलणं तर एक फॉर्मॅलिटी राहिली नुसती. उगाच काहीतरी बोलून डोकं फिरू नकोस ना खेडे. इथे काम आहेत चिकार मला. हा असणार ना. आता
आता जाऊन प्लॅनिंग करायचं असेल, मग ते लक्षात ठेवायचं असेल, मला पण काम आहेत. बोल पटापट. काय बोलतोस मला काही कळत नाही. बरं ऐक, आता आपला प्लॅन उद्या एक्झिक्यूट करणार आहे मी. ते 35 करोड मी उद्या चोरणार आहे. काय उद्या? हळू 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 हळू. उद्याच? हो हो उद्याच. आणि त्यासाठी तुला जे काम सांगितलं ना ते चोख कर, कळलं? मला काय देणार आहेस तू? तुला काय देणार? हा, किड्या बरेच हिशोब मांडायला लागलास तू. हा, ते मम्माच्या बरोबर राहून बराच व्यवहारी झालास आता. काय आहे ना, अनुभवातनं माणूस शिकतो. आजकाल लोक केसाने गळा कापतात. काय? केसानेच कापतात. नाही म्हणजे नाही, मला तू काम करून घेतलं आणि काही दिलंच नाहीस तर? मूर्खासारखं बोलू नकोस काही. आतापर्यंत केलंय का असं कधी? दरवेळेला दिलंय. ऐक आता महत्वाचं, काय काय सामान आणायचं ते नीट लक्ष देऊन ऐक, कळलं? कळलं? हा कळलं. न कळायला काय झालं? हा व्हेरी गुड. सगळं नीट लक्षात ठेवून आण, ठीक आहे? भाऊराव, हो बाबा, राधिका ताई मुंबईला गेल्या त्यानंतर त्यांचा काही निरोपच नाही. हो ना, काय झालं असेल? नाही म्हणजे मला हे सगळं वेगळं वाटू राहिलं म्हणून म्हटलं. नाही नाही, ते आपल्याला विश्वास देऊन गेल्यात, पण ते त्या दिवशी पोपटराव म्हणाले ते बी काय. अरे त्या पोपटरावच्या मनावर घेऊ तुम्ही. तो गावाला त्रास देण्यासाठी नवीन नवीन भानगडी शोधून काढत असतो तो माणूस. आता राधिका ताई आपल्या गावाचं चांगलं करतायत ना, हे पावत नाही त्याला. ते बरोबर आहे भाऊराव, पण राधिकाताईंचा फोन पण नाही ना आपल्याला. आणि त्या कागदांच्या व्हेरिफिकेशनचं काय झालं मग? नाही म्हणजे आपल्या गावाची सगळी कागद त्या राधिका ताई पाशी आहे. त्या कागदाचं काय झालं? अरे हो, थोडा दम धरा ना. आता टाकलाय ना विश्वास आपण त्यांच्यावर. घ्या, राधिका ताईंचाच फोन आहे. हॅलो, मी राधिका सुभेदार बोलतेय. बोला ना ताई, बोला बोला. अहो तुमचा नंबर आहे माझ्याकडे. काही नाही, मी तुम्हाला हे सांगण्यासाठी फोन केला की आपलं व्हेरिफिकेशनचं काम झालंय बरं. अरे वा, चांगलंय की मग. नाही म्हणताय आपल्या कागदांचं व्हेरिफिकेशन झालंय. अरे वा, बरं झालं. सगळं ठीक आहे ना ताई? हो सगळं ठीक आहे, तुम्ही अजिबात चिंता करू नका. हा ताई, आता पुढे कसं करायचं? हे म्हणजे कसं आहे, हे सगळे गावकरी ना मला विचारतायत. तसं त्यांना कामातलं काही कळत नाही, पण ते उगाच आपले प्रश्न विचारून भांडवून सोडतायत. आणि ताई, पोपटराव आणि त्याची माणसं त्रास देत आहेत गावाला. हे पाप, तुम्ही काळजी करू नका, 2 दिवसात तुमचं काम होईल. 2 दिवस कशाला थांबायचं ताई? हा, सुरू करू की लगेच आपण? अहो केलंच असतं आपण, पण काय इथे आनंद भाऊजींचं लग्न आहे. ते झालं की दुसऱ्या दिवशी तुम्ही या, सगळी कॅश आणि सगळे कागद तुमच्या सुपूर्द करते. बर 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 बर. ऐकलं, ताई म्हणतायत 2 दिवसांनी येऊन तुमचे कागदपत्र आणि पैसे घेऊन जा. अरे वा 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 वा, लय जग झालं. बरं झालं, बरं झालं. हॅलो ताई, आनंद साहेब म्हणजे ते तुमच्या ऑफिस मधलेच ना? हो. ताई, मी फोन स्पीकरवर टाकतो, जरा हे गावकऱ्यांशी बोलता का थोडस? हो का? बर. 1 मिनिट ताई. नमस्कार, कसे आहात सगळे? नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. आपलं काम झालंय, आता फक्त 2 दिवस थांबा. काय इथे घरात एक लग्न आहे, ते झालं की लगेच आपलं काम होईल. चालेल चालेल. ताई, इथं सगळ्यांचे चेहरे खुललेत बर का. हा ताई, जगात देव आहे असं म्हणतात, आणि लोक देवाला शोधायला देवळात जातात. खरं सांगू का ताई, आमचा देव
तुम्हीच आहात ताई. अहो असं काऊन बोलताय? हे तर माझं कर्तव्य आहे. ताई काही म्हणा, पण तुमच्या रूपानं देवच मिळालाय आम्हाला.